जिना म्हणजे काय? जिना हे जडत्व आहे. जिना म्हणजे जडत्व पृथ्वी तत्व आहे. मग नैऋत्येला तुमचा जिना असला पाहिजे. कर्त्या पुरुषाची जागा नैऋत्येला पाहिजे. कर्ता पुरुष म्हणजे तो स्थिर राहायला पाहिजे ना आयुष्यात. त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या प्रत्येक गोष्टी जर तो स्थिर राहिला, त्याच्या नातेसंबंधांमध्ये, तर तो आयुष्यात सक्सेस आहे ना. की कोणत्या कंपनीचे शेअर तुम्ही विकत घेतले पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कुंडलीतलं पंचम स्थान सांगत असतं तुम्ही शेअर मार्केटमध्ये काय असणार आहे. म्हणजे पंचम स्थान म्हणजे तुमचे चेअर आहे, तुमची पोझिशन आहे. तर त्याच्यावरून कळत असतं की तुमची पोझिशन काय असणार आहे मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय असणार आहे, लोकांशी तुमचा संपर्क कसा असणार आहे, लोक तुमच्याबद्दल कसे असतील. जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलात तर त्याचे परिणाम वाईटच होणार आहे. पण तुम्ही प्रवाहाच्या दिशेने गेला तर तुमचं चांगलंच होणार आहे. जर उत्तर दिशा जलतत्वाची आहे हे शास्त्रात सांगितलेलं आहे तर तुम्ही उत्तरेला बोरच घेतलं पाहिजे. तुम्ही उत्तरेला बेडरूम कसं काय केली, बेडरूम कसं काय केली, मग तुम्हाला उद्या मुलं होण्यासाठी त्रास होईल. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदवले, वेल्थ कोच, तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुमचा मी शतशः आभारी आहे की तुम्ही विजेता कॉर्नर या पॉडकास्टला महाराष्ट्रातलं सर्वात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आज आपल्याकडे विजया जोशी मॅडम आलेल्या आहेत, ज्यांनी साधारणपणे 5,000 लोकांना जेव्हा ते हरले होते, थकले होते, दमले होते, त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये पूर्ण अंधार दिसत होता आणि काय करावं हे कळत नव्हतं, अशा वेळी ज्योतिषशास्त्राच्या मदतीने त्यांनी त्यांची जी काही जीवनाची गाडी आहे ती रुळावर आणण्यासाठी त्यांना हेल्प केली. रिअल हिरो कोणाला म्हणतात, तर जे लोक अंधारातल्या लोकांना प्रकाशात घेऊन येतात, त्यांना जगण्याची उमेद देतात, त्यांना चांगलं भविष्य घडवण्यात मदत करतात, असे रिअल हिरो आपल्या आजूबाजूला असतात. आणि या पॉडकास्टचा साधा सिंपल उद्देश हाच होता की जे काही आपल्या आजूबाजूला रिअल हिरोज आहेत त्यांना प्रकाश झोतात आणणं, त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन खूप सारे लोक जे अडचणीत आहेत त्यांना मार्ग मिळावा या उद्देशाने आपण हा पॉडकास्ट केला होता आणि तो यशस्वी होत आहे. याच्याबद्दल मी माझ्या टीमचे आणि तुमच्या सर्वांचे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानेन. आणि आज आपण जाणून घेणार आहे विजया मॅडमचा जो प्रवास आहे, त्या कशा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्या, कशा पद्धतीने ॲस्ट्रॉलॉजी प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनामध्ये मदत करू शकते, त्यांचा जीवन प्रवास काय याच्याबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहे. सो विजया मॅडम, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. आज तुम्ही आम्हाला तुमच्या जे काही बालपण आहे किंवा तुमचं शिक्षण आहे याच्याबद्दल, तुम्ही आईवडील काय करत होते, थोडीशी माहिती तुमच्या बालपणाबद्दल द्या. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव विजया जोशी, मी नगर जिल्ह्यातली आहे. माझा जन्म हा श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गाव येथे झालेला आहे आणि मी एक अत्यंत सामान्य कुटुंबातली आहे. सामान्य कुटुंबातली मी एक व्यक्ती आहे. आणि माझं जे शिक्षण आणि आईवडिलांची जी परिस्थिती होती ती एकदम साधारण परिस्थिती होती. वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंट होते, एका पायाने हँडिकॅप होते ते आणि म्हणजे अपंग होते. हां, बरं. हो, अपंग होते ते एका पायाने. तरी पण ते खूप कष्टाळू, खूप मेहनती होते. म्हणजे शेती महामंडळ हरेगाव तिथे ते सर्व्हिसला होते. खूप कमी पगारात त्यांनी काम केलं तिथे. आणि त्यांना म्हणजे इतके हुशार वायरमन होते ते की त्या काळात त्यांनी दोरीवर लाईट कशी सुरू करायची हे सुद्धा म्हणजे खूप संशोधन केलं. हो, संशोधन केलं होतं त्या काळात. म्हणजे लाईटीच्या खांबावर जर चढायचंय, आमच्या घरासमोर एक लाईटीचा खांब होता, त्याची कधी लाईट जरी बंद झाली तर त्या लाईटीच्या खांबावर चढून लगेच चेक करणार, परत खाली येऊन ओके म्हणायचे, काय पप्पा करंट नाही लागत का? नाही, तू माझ्या पायाला हात लावू नको म्हणले, तुला करंट लागत. म्हणले तुम्हाला कसं लागत नाही? नाही लागत म्हणे. म्हणजे इतकी त्यांच्यात हे डेअरिंग होती. त्या म्हणजे लाईटीचं खांब आहे ना, त्या खांबापासूनच आमच्या गॅलरीमध्ये एक आकडा आणून ठेवलेला होता. म्हणजे ते लोक टाकतात ना गावाकडं, तसं केलेलं होतं. म्हणजे एक गंमत म्हणून सांगते. तर त्याच्यात आम्हाला गरम पाणी तापवायचं म्हटलं ना तर गॅस खूप जायचा आणि गॅस संपला तर मग 8-8 दिवस गॅस कुठून आणायचा, मग जेवण कसं करायचं. म्हणजे साधारण परिस्थिती असल्यामुळे मग मला वडिलांनी सांगितलं होतं, आकडा घेतला ना मग ह्याच्यात अशा 2 वायरी टाकायच्या आणि ते हिटर बकेटमध्ये ठेवायचं आणि पाणी तापते. मग मी ती मोठी टीप ठेवायची, त्याच्यात हिटर आणि ते आकडा टाकायचं आणि पाणी तापून ठेवून द्यायचं. मग मी, भाऊ, आई आम्ही 3 आंघोळ करायचो. आणि ते खाली वायरमन लोक यायचे चेक करायला जरी आले ना
ते म्हणजे काय करते, काय नाही करत मी, आम्ही आकडा बिकडा काही घेतलेला नाहीये. ते पण मला हसून सोडून निघून जायचे. म्हणजे एक गंमत म्हणून सांगितलं मी ही गोष्ट, म्हणजे की गरिबी असल्यामुळे काहीही करावं लागतं याच्यातनं सांगायचं. हो, गरीब परिस्थिती असल्यामुळं खूप गोष्टी ऍडजस्ट करून चालावं लागलं. माझं शिक्षण जे आहे ते सगळं मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. मराठी मीडियम म्हणजे मराठी शाळा घरापासून बरीच लांब होती, पण तरी रोज येणं जाणं होतं आणि खूप मजेत शिक्षण झालं आमचं. किती बहीण भावंड होते? मी आणि एक मला लहान भाऊ आहे. आम्ही दोघं बहीण भावंड आहोत. आणि 10वी पर्यंत माझं शिक्षण गावात झालं. 1ली ते 4थी मी मराठी शाळेत शिकले. 5वी ते 10वी मी बेलापूर गावामध्ये JTS हायस्कूल म्हणून आहे, तिथं मी माझं पुढचं शिक्षण केलं. त्यानंतर मी जे काही पुढचं शिक्षण केलं ते कर्वेनगरमध्ये कमवा शिका इथे राहून मी केलंय. म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, तिथे मी संपदा बेकरीमध्ये कमवा शिकामध्ये राहिले आणि पुढचं शिक्षण केलंय. तिथेही मला खूप सपोर्ट केला. कुमठेकर सर म्हणून होते तिथे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे वडील माझं 12वीचं वर्ष होतं आणि वडील खूप आजारी होते. म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे लिटरली मला आहे ना 12वीच्या वर्षभर मला कोणीच भेटायला आलं नाही. 12वीच्या शेवटी एक्झाम झाली तर मी खूप आजारी पडले. मग वडिलांना मणक्याचा त्रास होता, त्यांना उठून बसता येत नव्हतं. म्हणजे सगळं जागेवर होतं, आई सगळं करायची. तुमचं शिक्षण चालू होतं तेव्हा वडील आजारी होते? हो. मग मला आई भेटायला आली भावाला घेऊन आणि मग मला सांगितलं सगळं. मी म्हणलं तुम्ही मी आहे का नाही हे बघायला आले का मला भेटायला आले? म्हणजे मला खूप राग आला. फोन करायचे, मी फोनवर बोलायचे, येतोच करायचे प्रत्येक महिन्याला. हे तुम्हाला सांगितलंच नाही वडील आजारी आहेत म्हणून? नाही सांगितलं. तुम्हाला माहित नसलं तुम्हाला त्यांचा राग आला. मला सांगितलंच नाही ना. मी म्हणायचे मला सांगितलं नाही, म्हणले तुझं 12वीचं वर्ष आहे, तुला कशाला सांगायचं. फोनवर सगळे बोलायचे माझ्याशी, पप्पा मम्मी सगळे बोलायचे फोनवर, पण मला हे सांगितलंच नाही. मी म्हणायचे हे मी त्यांना आल्यानंतर मी म्हटलं की तुम्हाला असं कसं वाटलं नाही की मला एकदा तरी जाऊन बघावं मी आहे का नाही. मग आई खूप रडली. आई म्हणते मग आम्हाला खूप यावं असं वाटत होतं, पण असा प्रॉब्लेम होता, पैसे नव्हते तुझ्याकडे यायचं म्हणलं तरी, पप्पांची औषधांचं खर्चच एवढा होता, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो नाही. म्हटलं ठीक आहे. मग त्या संपदा बेकरीमध्ये मी कमवा शिकामध्ये काम करायचे ना, तर बेकरीत काम करायचं 600-700 रुपये महिना मला मिळायचं. आता ही गोष्ट 2001-2ची गोष्ट आहे. तर ते भगिनी निवेदिता बँकेत आमचं अकाउंट होतं संपदा बेकरीवाल्यांचं. तिथं ते प्रत्येक महिन्याला ते पैसे जमा व्हायचे, महिन्याला 600-700 रुपये. आणि मग आम्ही ते कमवा शिकत काम करायचं आणि कॉलेज करायचं. 11वी-12वी तिथे केली मी. 12वीला मी म्हणजे दिवसा काम करायचं आणि रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. अशा पद्धतीने मी ते 12वीचं वर्ष काढलं. मला ट्युशन नव्हती, काही नव्हतं. मला माझ्या मैत्रिणींनी ग्रामर शिकवलं. ते ग्रामर आजही माझ्या लक्षात आहे. 12वीचं वर्ष निघून गेलं. पुढे 2-3 वर्ष अशाच पद्धतीने काम करून मी शिकले. थोडं शिक्षण माझं कडामध्ये झालं, कडा आष्टी इकडं बीड, हो तिकडं माझं थोडं शिक्षण झालं पुढचं. अशा पद्धतीने मी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलं. त्यानंतर माझं लग्न. ग्रॅज्युएशन झालं की लग्न? ग्रॅज्युएशनच्या आधी लग्न झालं. म्हणजे राहिलेलं जे 1 वर्ष होतं, 1-1.5 वर्ष ते मी तिथून कम्प्लीट केलं. लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर जिथं माझं सासर आहे ते पाथर्डी तालुक्यातलं माणिक दौंडी म्हणून गाव आहे. पाथर्डीपासून 10 किलोमीटर अंतरावर. सासू सासरे माझे शेतकरी, साधारण एकदम. त्यांनी माझं राहिलेलं शिक्षण पुढचं पूर्ण केलं. मिस्टरांचं काय शिक्षण आहे? मिस्टर माझे इंजिनियर आहेत. ओके. त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं होतं? हो, त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं होतं. माझं लग्न झालं आणि खूप पॉझिटिव्ह माझे सासू सासरे. जरी त्यांचं शिक्षण नसलं तरी विचार अतिशय उच्च विचाराचे होते ते. त्यांनी मला कधीच अडवलं नाही की तू शिकू नको किंवा तू हे करू नको. म्हणजे मी तिथे गावामध्ये क्लासेस घेतले. गावामध्ये क्लासेस घ्यायला कोणीच नव्हतं, खूप छोटं गाव आहे ते. मग मला तिथल्या आजूबाजूच्यांनी सांगितलं की तू पुण्यात शिकली आहे, मग तुला सगळं येतंय, मग तू क्लासेस घेऊ शकतेस का? म्हणलं हो. मी 1लीपासून 10वीपर्यंतच्या मुलांना इंग्लिश विषय शिकवायचे. ते मला 100 रुपये फी देत होते मंथली. म्हणजे तिथल्या लोकांची परिस्थिती खूप नव्हती ना, म्हणजे खुरपायला जायचं, शेतकाम करायचं, तशी लोक होती. मग ठीक आहे म्हणलं आपण कमी पैशात एक समाजसेवा होईल आणि 4 विद्यार्थी आपल्या हातात घडतील. अशा पद्धतीने मी तिथं ते सुरू केलं. त्यानंतर मला मोठा मुलगा झाला. मोठा मुलगा झाल्यानंतर मी हे सगळ्या गोष्टी ब्रेक केल्या. मग मी पुण्यात आले. तो 8 महिन्याचा असताना पुण्यात आल्यानंतर मी 2 वर्ष घरीच होते. 2-3 वर्षानंतर मिस्टर त्यावेळी जॉबला कुठे होते? पुण्यात? हो, पुण्यातच होते. तुम्ही गावात होतात, ते पुण्यात होते आणि मग परत तुम्ही पुण्यात शिफ्ट झाले. मी माझे मिस्टर इथे होते, एकटेच होते. मग आम्ही
मी इथे भीमा कोरेगावात आम्ही येऊन राहिलो. मग तो 3 वर्षाच्या नंतर मी एका संस्थेत जॉबला लागले. ती संस्था कोरेगावात टीचर म्हणून. हो, टीचर म्हणून. फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं नाव आहे त्या संस्थेचं. म्हणजे खूप जुनी संस्था आहे ती. आज त्या संस्थेला 30 वर्ष झाले. त्या संस्थेत मी ॲज अ टीचर म्हणून जॉबला लागले. बरं, मग हे ॲस्ट्रॉलॉजी कसं काय, मला हा प्रश्न राहिला माझा. नाही, मग आता हे ॲस्ट्रॉलॉजी कसं झालं, हा माझा जीवन प्रवास आतापर्यंतचा. मग खूप हँग मी की ह्या घटना झाल्या, मग मी ह्या ॲस्ट्रॉलॉजीकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे, त्याला विचारायचं सगळं, हे माझ्या आयुष्यात का झालं सांगा मला. मग एक आत्मा का रहस्य म्हणून एक पुस्तक वाचलं की मेल्यानंतर आत्मा कुठं जातो, मग आपल्याला वडील भेटू शकतात का, आई भेटू शकते का, किंवा आपण काय, हे जे दुःख होतं त्यांनी तुम्हाला परावृत्त केलं की बुवा नक्की हे माझ्या बाबतीत असं का घडलं. मग माझा एक वर्गमित्र होता, त्याला मी पत्रिका दाखवली सहज. त्याने पत्रिका पाहिली. तो म्हटलं की हे तुझ्या आयुष्यात होतं, हे घडलं, आता तू हे मागं ठेव, पण आता ह्या घटना कुणाशी घडू नये ह्याच्यासाठी तू उत्तम ज्योतिष तज्ञ तू होशील म्हटले. तू अभ्यास कर. असं तुमच्या पत्रिकेत होतं? हो, तू अभ्यास कर या गोष्टीचा. त्यांनी मला खूप शिकवलं. फोनवर बोलायचा, कधी माझ्याकडे येऊन राहायचा. त्यांनी मला सगळं शिकवलं, ज्योतिषशास्त्राच्या बेसिक गोष्टी टोटल शिकवलं. ते त्याच्यामध्ये तज्ञ होते तुमचे मित्र? हो, अजूनही आहे तो. त्यांनी मला शिकवलं त्याच्यात. नंतर मी पुण्यात ॲडमिशन घेतलं, भालचंद्र ज्योतिष विद्यालयात. तिथं 2 वर्ष मी शिकले. मला काय समाधान नाही झालं. म्हणजे शिकून असं वाटायचं मला, मी सर शिकवतात तोपर्यंत कळायचं, नंतर पत्रिका बघायला काहीच कळत नाही. म्हणतं काहीच कळत नाही, असं कसं शिकवतात. माझं काही तिथे समाधान नाही झालं. मग मी राजस्थान युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं. तिथं सगळं ऑनलाईन झालं. आणि मिस्टरांनी ह्या सगळ्यांना सपोर्ट केलं? हो, खूप सपोर्ट केला. हो, सगळ्यांनी सपोर्ट केला मला. म्हणजे इव्हन माझा मुलगा लहान होता ना, त्यावेळेस मी शाळेत जात होते ना, 1.5 महिन्याचा, त्यावेळेस माझ्या जाऊबाईंनी त्याचा खूप सांभाळ केला. मिस्टर फर्स्ट शिपला गेले, मी शाळेत गेले की त्याला कुणी सांभाळायचं, त्या सांभाळायच्या माझ्या जाऊबाई. त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला मला त्या काळात. आणि त्यामुळं मी शाळा आणि ज्योतिषशास्त्र कंटिन्यू करू शकले. मग राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये शिकले 1-2 वर्ष. तिथं शिकल्यानंतर बऱ्यापैकी मला समजायला लागलं. नंतर मग माझ्या काही फ्रेंड्स झाल्या तिथे ऑनलाईन. मग आम्ही ग्रुपवर चर्चा करायला लागलो. मग थोडे MP UPमध्ये शिकलो आम्ही. मग MP UPमध्ये शिकल्यानंतर मला एक खूप कॉन्फिडन्स आला की हां, मी हे करू शकते ज्योतिषशास्त्र. मग ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी मला यायला लागल्या. पुस्तकं खूप वाचन केलं मी पुस्तकांचं, काही ऑनलाईन क्लासेस केले. असं हळूहळू मी आता त्याच्यात 10 वर्ष मला आज पूर्ण झालेले आहेत. आणि अजूनही मी शिकत आहे, अजूनही मी विद्यार्थीच आहे ज्योतिषशास्त्रात. आणि मला माहीत नाही की मी किती वर्ष अजून शिकणार आहे, हे मलाच माहीत नाही. ओके, माझा प्रश्न असा आहे की जे काही तुमच्या आईवडिलांचं 1-2 महिन्याच्या अंतरामध्ये डेथ झालं, हे तुमच्या पत्रिकेत मेन्शन होतं? हो, पण हे आम्हाला म्हणजे माझ्या माहेरी गावात एक ज्योतिषी होता, हुशार होता, खूप कॉमेडियन होता. त्यांनी सांगितलं होतं की पंकज, हे घर सोडून दे, घरात राहू नको, हे घर सोडून दे. पण वडिलांनी काय सिरियस घेतलं नाही. वडील म्हणले काही सांगतात, सगळेजण इथंच राहिले, सगळे जगले, सगळे झालं, तुम्ही इथंच झाले आणि काही नसतं म्हणले. ऐकलंच नाही त्यांनी. घरामध्ये काय दोष होता का? घरामध्ये अडचणी होत्या. दक्षिण दिशेचं घर होतं. खूप गैरसमज दक्षिण दिशेबद्दल लोकांची. मग मी म्हटलं दक्षिण दिशा जर ही वाईट आहे तर मग 3च दिशा पाहिजे होत्या ना. जर लोकांचं सगळ्यांचं वाईटच होतंय दक्षिण दिशेमुळे, 4 का आल्या? मग हे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात यायला लागले. मग मला माझ्या मित्रांनी जसं जसं सांगितलं मी अभ्यास करत गेले. आणि आता मी सांगू शकते की दक्षिण दिशा ही वाईट नाहीये. दक्षिण दिशा ही वाईट नाही. त्याचं कारण असं आहे की दक्षिण दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला, पूर्व दिशेला अशी एकूण 8 पदं असतात. एकूण 32 पदं असतात वास्तूमध्ये. मग त्या 8 पदांमध्ये जर दक्षिणेला 8 पदं आहे ना, तर मग कोणत्या पदात तुमचा घराचा मेन दरवाजा पाहिजे ते खूप महत्वाचं असतं. दक्षिणेला आमची 3 दारं होती, ती चुकीची होती. पण दक्षिणेला जर तुम्ही दार केलंय, आजही लोकांचं मी वास्तू करते, त्यांना जर मी सांगितलं दक्षिणेला दार करायचंय किंवा नाईलाजास्तव दक्षिणेला दार करायची वेळ आली तर मग ते अंतर काढून द्यायचं त्यांना, डिवायडेड बाय 8 करून. आणि मग त्यांना सांगायचं की हां चला, तुम्ही आग्नेयेकडून 3ऱ्या पदात तुम्ही दरवाजा घेऊ शकता. ओके, तुम्हाला नाही त्रास होणार, तुमच्या मुलांचं करिअर खूप सुंदर होणार. दक्षिण दिशेला ज्या लोकांची घरं आहे, ज्या लोकांच्या घरांचं तोंड दक्षिणेला आहे, त्या घरामध्ये त्या मुलांचं करिअर खूप ब्राईट आहे. उत्तर दिशेला ज्या लोकांच्या घरांचं तोंड आहे त्यांना मॅरिड लाईफमध्ये ॲडजस्टमेंट आहे.
बर. पूर्व दिशेला ज्या लोकांचं घर आहे ती लोक 8 तास ड्युटी करणार, संपलं. इगो, त्यांना इगो असतो, त्यांचं प्रोफेशनल असतात ते. आणि ज्या लोकांचं पश्चिमेला आहे ना त्या लोकांचं प्रोफेशनल लाईफ खूप भारी आहे, पर्सनल लाईफ कमी असतं. तसं आज मी राहते, आज भीमा कोरेगावात जे माझं घर आहे ते पश्चिमेला दरवाजा आहे. तर मी सांगते ना आज करिअरमध्ये मी खूप पुढे आहे, मला पर्सनल लाईफला वेळ नाहीये. म्हणजे माझी मुलं मला बोलत असतात की काय हे दिवसभर ज्योतिषशास्त्र असते, लोकांचंच भलं करण्याच्या मागे आहे, आमचं पण थोडं भलं कर म्हणतात. आम्हाला जेवायला लवकर करून दे. म्हणजे तू मम्मी तू मॅगी कर, का बाई आहे माझ्याकडे कामाला, तू मॅगी करून दे, मम्मी तुझी भाजी कर, तू आता करतच नाही आधी सारखं, मम्मी तू हेच करत नाही. मोठा लहान दोन्ही तसंच करतात मला. मी म्हणते हो रे बाबा करते, लोक पण नाराज नाही झाली पाहिजे, ते पण बिचारे अडचणीत आहे. म्हणजे असं डेली माझं हे रुटीन चालू असतं. ओके. म्हणजे तुम्ही वास्तुशास्त्र बघता, ज्योतिषशास्त्र, अजून काय काय करता? मोबाईल न्यूमरोलॉजी. मोबाईल न्यूमरोलॉजी पण करता? म्हणजे मोबाईल नंबरवरूनही प्रेडिक्शन करता येतं. म्हणजे कोणत्या प्रकारचा नंबर कुणी वापरला पाहिजे. आता समजा उदाहरणार्थ द्यायचं जर ठरलं तर समजा एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 85 नंबर आहे. 85 नंबर काय काम करतो, एक तर 85 नंबर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट देतो तिथे. एक तर ती व्यक्ती फायनान्शियल क्षेत्रात कामाला असते, म्हणजे एक तर बँक असू शकते, LIC ऑफिस असू शकतं, किंवा LIC संबंधी एजंट असू शकतं, किंवा एखाद्या फायनान्शियली गोष्टी संबंधित एजंट असू शकतो, जॉब करू शकतो, किंवा शेअर मार्केटचाही करू शकतो त्याच्यात फायनान्शियली गोष्टींमध्ये. पण हा नंबर निगेटिव्ह इफेक्ट काय देतो तर हे अडकलेले पैसे निघत नाही लवकर. पैसे दिले तर परत येतच नाहीत. आता मी ऑब्झर्वेशन कसं केलं अभ्यास करताना की समजा 1985 साली ज्या लोकांचा जन्म झालाय त्यांच्या काही अशा पत्रिका सोडवल्या, त्याच्यात मी पाहिलं की अरे 85चा जन्म आहे ना, हा चला मी स्वतः 85ची, माझे खूप पैसे अडकतात बाहेर, सतत त्रास होतो या गोष्टीचा मला. 88ची पत्रिका आहे, 1988च्या पत्रिका मी सोडवल्या. 88 मध्ये मी एक पाहिलंय की शनी हर्षल नेपच्यून युती आहे, एकत्र बसलेले आहेत. तर ही लोक थोडी मानसिकरित्या डिस्टर्ब असतात. बरं. मानसिकरित्या स्थिर नाही, हे मी ऑब्झर्वेशन केले. 1992ला जन्म झालाय ते लोक फायनान्शियल स्टेजला चांगले आहेत, आणि 92 नंबर आला ना त्याच्यात. म्हणजे हे फक्त एक अप्रॉक्सिमेटली हे प्रेडिक्शन की ह्या साली जन्म झाला ही व्यक्ती अशी असू शकते, एक जनरली. बरं. पत्रिका पाहायचं नंतरची गोष्ट. आता 2000 नंतर जे मुलांचा जन्म झालाय 2000 ते 2010 पर्यंत, मग त्याच्यात 4 अंक नाही आहेत ना, 2 आणि 3 शून्य. मग ज्यावेळी ती अंककुंडली बनवली जाते ना, मग त्याच्यात ती पूर्ण ग्रीड तयार होत नाही. मग अंककुंडलीमध्ये व्यवसायाची ग्रीड, तुमच्या वैवाहिक आयुष्याची ग्रीड, किंवा भौतिक सुखाची ग्रीड, म्हणजे वैवाहिक आयुष्य आणि व्यवसाय आणि त्याचं उपभोगण्याची तिसरी ग्रीड, ह्या ग्रीड इनकम्प्लीट आहेत. बरं. म्हणजे आता समजा 85ला जन्म झालाय, 92ला जन्म झालाय, 65ला जन्म झालाय, 23/9/65, 1965 ही पूर्ण बर्थडेट येते ना. पण एखाद्या मुलाचा जन्म झालाय 4/4/2007, ती ग्रीडच पूर्ण होत नाही ना. बरं. किती अंक येतात ते फक्त 3, 4/4/2007, म्हणजे 7, 2, 4 3च अंक येतात. ती ग्रीड इनकम्प्लीट आहे. मग त्या मुलाचं करिअरमध्ये इश्यू आहे, त्याला हेल्थचा प्रॉब्लेम तरी आहे, म्हणजे काही ना काही गडबड आहे त्याच्याकडे. मग आता ती कम्प्लीट कसं करायचं. आता जन्मतारीख तर आपण नाही बदलू शकत. मग तो मुलगा एक साधारणतः 10वी 12वी झाली. आता मुलं टेक्निकल क्षेत्रात खूप पुढे गेलेले आहे. अगदी 1 वर्षाच्या मुलालाही मोबाईल पाहिल्याशिवाय तो जेवण करत नाही, त्याला आधी टॉम अँड जेरी लावून द्यावं लागतंय, मग तो म्हणतो मी जेवणार. म्हणजे त्याला सुद्धा त्या गोष्टीची इतकी सवय झालेली. मग एक साधारण 10वी 12वी झाली का त्या मुलाला आपण मोबाईल नंबरमध्ये ते सगळ्या प्रकारचे अंक देऊ शकतो. तर त्या अंकांचा वापर जन्मतारखेतून नाही पण मोबाईल नंबरमधून अशा पद्धतीने करायचा की जेणेकरून त्याचं करिअर, त्याच्या सगळ्या गोष्टी आयुष्यात सॉल्व्ह होते. बरं. म्हणजे 2000 ते 2010 पर्यंत हा, म्हणजे ग्रीड पूर्ण नाहीये. आता समजा 2014 हे अशा पद्धतीने पूर्ण केलं तर त्यांचं करिअर किंवा जे काही अडचण, जी काय अडचण आहे ती सॉर्ट आउट होऊ शकते. श्रोत्यांनी हे पण गोष्ट लक्षात घ्यायची, जर तुमची मुलं 2000 ते 2010 दरम्यानची असतील तर ते मोबाईल नंबरनी प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. तो मॅडमशी संपर्क करा आणि ते सॉर्ट आउट करा तुमच्या मुलाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर. अर्थात नसेल मला माहित नाही, लेट इट बी. नाही ठीक आहे ना. आता मला लोक प्रश्न विचारते मॅडम मुलगा 5च वर्षाचा आहे, मग तो तर 2003 मध्ये झालाय, मग कसं काय त्याला मोबाईल नंबर. ठीक आहे ना,
त्याची 10वी तर होऊ द्या, तो काय लगे 5वीतच कंपनीत जॉबला जाणार माझी आहे मुलगी का? 2003ची आहे. तिचा प्रॉब्लेम शोधायला लागेल मला. तुमची मुलगी 2003ची आहे ना, मग ते 2003 हा अंक काय, 23 अंक काय दाखवतो? 23 अंक हा परदेश योग दाखवतो. बर. म्हणजे एक तर म्हणजे त्याला पत्रिका सुद्धा पाहावी लागते, दशाही पाहाव्या लागतात. अंकशास्त्रावरून काय एवढं डिटेल डीपमध्ये कळत नसतं. अंकशास्त्र हे एक मला पत्रिका सोडवताना एक हेल्प होती. चला हा, जर पत्रिकेत गुरु राहू युती आहे तर मग ह्याच्या मोबाईलमध्ये 4-3 आहे का, मग हे चेक करते मी. 4-3 असेल तर मी त्याला सांगते बाबा ॲलर्जीचे त्रास आहेत, सर्दीचा त्रास आहे, धुळेचा त्रास आहे. मी पत्रिकेत चेक करते गुरु राहू युती आहे का, ठीक आहे. असेल नसेल, गुरु राहूच्या नक्षत्रात बसलेला आहे का, राहू गुरुच्या नक्षत्रात बसलेला आहे का, किंवा एकमेकांच्या राशीत आहे का, किंवा परिवर्तन योग झालेला आहे का, एकमेकांना पाहतात आहे का, हे सगळ्या गोष्टी पडताळायच्या. नवमांशात काय स्थिती आहे त्याची, असेल तर 100% त्याला प्रॉब्लेम आहे. ओके. बरं, मला एक सांगा, आता हे तुम्ही सगळ्या शास्त्रांचं एकत्र म्हणजे पाहता आणि त्याच्यानंतर प्रिडिक्शन जे काय असतील ते एखाद्याच्या नशिबात किंवा असं म्हणूयात की ते एखादं वाईट गोष्ट घडणार आहे, हे सगळं आपण पाहिलं, प्रिडिक्ट पण केलं, तर ते अवॉइड करता येऊ शकतं का? हो, अवॉइड करता येऊ शकतं. पण उदाहरण देते मी तुम्हाला कशा पद्धतीने अवॉइड करता येऊ शकतं. समजा एखाद्याची वास्तू आहे, कधी वास्तू दोष असतो, कधी पत्रिकेत दोष असतो. कंपल्सरी सगळीकडेच दोष असतो असं नाही. कुठली तरी नाण्याची एक बाजू चांगलीच असते त्या व्यक्तीची, 100% दोन्ही बाजू खराब नसतात. मग समजा मी वास्तू बघायला गेले एखाद्याची, आता वास्तू बघताना मी सुरुवातीला काय पाहणार, बेसिक त्या वास्तूचे 4ही कोपरे पाहणार. समजा आग्नेयला दोष आहे, मला त्याचा स्वभाव कळला पाहिजे ना. ती व्यक्ती थोडी सांगणार आहे तोंडाने मी इगोवाली आहे किंवा मी मानसिकरित्या डिस्टर्ब, वाटतच नाही तू इगोवाला, मी इगोवाला असं वाटतच नाही. मग हे मला चेक करायचं असतं ना. मग मी बघणार जाऊन, आग्नेयला दोष आहे, इगो आहे, नैऋत्याला दोष आहे, चित्त ठिकाणावर नाहीये, म्हणजे हा व्यक्ती स्थिरच नाहीये आयुष्यात, कुठंच विचारांमध्ये नाही, कशातच नाही. वायव्येला दोष आहे, मनस्थिती खराब आहे. ईशान्येला दोष आहे, याला बुद्धीच नाहीये. अरे बापरे, हे कळतं. हो, बुद्धी म्हणजे ईशान्येला वास्तू पुरुषाचं डोकं येतं ना. मग ईशान्येला कोट आहे, ईशान्येला जिना आहे, ईशान्येला टॉयलेट आहे, ईशान्येला सेप्टिक टँक आहे. म्हणजे जर तुमच्या डोक्यावर जर मी खूप ओझं ठेवलं तर काय होईल? डोकं चालेल तुमचं? नाही, वजन खूप ठेवल्यावर कसं? खूप डोकं ठेवलं, 100 विटा ठेवून दिल्या मी डोक्यावर तुमच्या, आणि मी तुम्हाला म्हटले चला आता, तुम्ही म्हणा नाही चालू शकत, माझं डोकं दुखतंय, हे खाली कर आधी. बरोबर आलं का? म्हणजे कधी त्या दिशेला जडत्व असतं किंवा कट असलं तर काय, म्हणजे वास्तुपुरुषाचं मुंडकच कट केलंय ना तुम्ही. म्हणजे जर तुम्हाला डोकंच नाहीये तर तुम्ही काय करणार आहे? हात उचलणार आहे का? उचलू शकणार आहे का? काय करू शकणार आहे का? सगळ्यात महत्वाचं काय, आपलं डोकं, कारण सगळे ऑर्डर आपल्याला मेंदू देतोय ना. बरोबर. तो ईशान्य दिशा खूप महत्वाची असते. आता मी ऑब्झर्वेशन काय केलं की ईशान्येला दोष आहे, नैऋत्याला दोष आहे, तर त्या ईशान्येपासून नैऋत्याचा जो एक ॲक्सिस आहे तिथे प्रॉब्लेम जर मला सापडले तर तिथे घटना काय आहे, ॲक्सिडेंट होतात अचानक पद्धतीने, आत्महत्याच्या गोष्टी घडतात, खून होतात, चोऱ्या होतात. ईशान्येला दोष आला, कॅन्सरचे पेशंट सापडतात. 100% मला कॅन्सरचं पेशंट सापडतो. मी पाहिलं का, मी विचारते कोण होतं कॅन्सर पेशंट तुमच्या फॅमिलीचं, ते सांगतात आजी आजोबा किंवा आमच्या आईला होऊन गेला, आता ओके आमची चुलती होती, असं सांगतात कोणाला असेल त्याला. असं मी बऱ्याच वास्तूंचं मी ऑब्झर्वेशन केलंय. त्यामुळे मला ते आता झोपेत जरी विचारलं ना की ईशान्येला दोष आहे बरं का अमक्या अमक्या व्यक्तीच्या ह्याच्यात, सांगून टाका त्याला असं असं प्रॉब्लेम आहे, ते नीट करून घ्या. म्हणजे ईशान्येला जर तुमचं टॉयलेट असेल तर त्याला आपण रेमेडी केली तर ती रेमेडी 100% काम करेलच ही गॅरंटी नाही. बर, त्याचं कारण असं, समजा तुमचं डोकं दुखतंय, रोज 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 डोकं दुखतंय, तुम्ही काय करणार, एखादी गोळी खाणार. आज गोळी खाल्ली, डोकं बरं आहे, परत ते दुखायला लागलं. म्हणजे तुम्ही हे कोणत्या स्टेजपर्यंत करू शकता, 8 दिवस 10 दिवस. त्यानंतर तुम्ही काय म्हणणार, नको मी MRI करून येतो, मला नंबर आहे का, माझ्या काय इश्यू आहे का, मी चेक करून येतो ना. मग तसंच ह्या रेमेडीजचं असतं. रेमेडी ह्या एक ठराविक काळापर्यंतच काम करतात, नंतर तिथून ते प्रॉपर तिथून ते टॉयलेट काढलंच पाहिजे. बरं, नैऋत्याला असो ईशान्येला असो. म्हणजे मी त्या रेमेडी करतच नाही लोकांना. ईशान्येला टॉयलेट आहे, नैऋत्याला म्हणजे मी नाही करणार. कोणी करत असेल त्यांच्याकडून तुम्ही करा, कारण त्याचे दोष पण तेवढेच आहेत. बर, म्हणजे तोडूनच बाजूला काढायचं. हो, ईशान्येचं टॉयलेट तुम्ही बाजूला काढा. पण काय मग कुठं टॉयलेट असलं पाहिजे, कोणत्या दिशेला असलं पाहिजे, जिना कोणत्या दिशेला असलं पाहिजे, असं काही मग? हो, आता
आता जिना म्हणजे काय, जिना हे जडत्व आहे, जिना म्हणजे जडत्व पृथ्वी तत्व आहे. मग नैऋत्याला तुमचा जिना असला पाहिजे, कर्त्या पुरुषाची जागा नैऋत्याला पाहिजे. कर्ता पुरुष म्हणजे तो स्थिर राहायला पाहिजे ना आयुष्यात, त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या प्रत्येक गोष्टी जर तो स्थिर राहिला, त्याच्या नातेसंबंधांमध्ये, तर तो आयुष्यात सक्सेस आहे ना. वयाच्या 35 नंतर तो स्थिर झालाच पाहिजे. म्हणून त्याला नैऋत्य दिशा कर्त्या पुरुषाला महत्त्वाची. तिथं त्याची बेड पाहिजे, जिना पण चालेल नैऋत्याला. तुमचं टॉयलेट वायव्येला चालेल, पश्चिमेला चालेल. पश्चिम मध्येला तुमचं टॉयलेट चालते, वायव्येला चालते सेप्टिक टँक. पाण्याचा बोर उत्तरेला चालतोय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या निसर्गाने ठरवून दिलेल्या आहेत. बरं. पण आता लोकांना कसं झालेलं आहे की हे निसर्गाच्या विरोधात चाललेलं आहे सगळं. जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलात तर त्याचे परिणाम वाईटच होणार आहे. पण तुम्ही प्रवाहाच्या दिशेने गेला तर तुमचं चांगलंच होणार आहे. जर उत्तर दिशा जलतत्वाची आहे हे शास्त्रात सांगितलेलं आहे तर तुम्ही उत्तरेला बोरच घेतलं पाहिजे. तुम्ही उत्तरेला बेडरूम कसं काय केली, बेडरूम कसं काय केली, मग तुम्हाला उद्या मुलं होण्यासाठी त्रास होणार. हे सगळं सायन्स जे आहे ते वास्तुशास्त्रामध्ये, वास्तू पत्रिका ह्या सगळ्याशी कनेक्टेड. पत्रिकेत आता खूप लोकांचे मतांतर आहे, गैरसमज आहे की हा मेषेचा शनी आहे, मकरेचा गुरु आहे, कन्येचा शुक्र आहे. हे काय पत्रिका आहे, चांगली नाही आहे, बिलकुल नाही. असं विचार करायचंच नाही. जनरली मी हे सगळ्यांना सांगते की जरी मकरेचा गुरु असला तरी तो मकर राशीत बसलेला आहे. तुम्ही विचार कशा पद्धतीने करायचा आहे. मकर राशी कशाची आहे, शनी महाराजांची राशी. शनी महाराज काय दाखवतात, कर्म, कर्माचे कारक शनी ग्रह आहेत. मग जर गुरु तुमचा मकर राशीत बसलेला आहे तर शनी महाराज तुम्हाला काय सांगतात, ते काय कर्म कर सांगतात, ते तर लोकांना मार्गदर्शन कर. मग तू टीचिंग क्षेत्रातून कर किंवा आणखी कोणत्याही क्षेत्रातून कर, लोकांना तू मार्गदर्शन कर. म्हणजे तो मकरेचा गुरु तुला पॉझिटिव्ह इफेक्ट देईल. म्हणजे ग्रह कुठल्या राशीत बसलाय हे महत्वाचं तर आहे, पण ती एनर्जी कशी वापरायची हे खूप जास्त महत्वाचं आहे. मेषेचा शनी आहे. मग बरेच म्हणजे शास्त्रातच आहे या गोष्टी की मेषेचा शनी नीच अवस्थेतला शनी असू द्या. नीच अवस्थेतला काय करतोय तो शनी, काही नाही करत. तो शनी तुम्हाला शून्यातून पुढे नेतोय. तो म्हणतोय उठ, कष्ट कर, मी तुला सगळं देतो. मेषेचा शनी. वृश्चिकेचा चंद्र आहे. लोक म्हणतात वृश्चिकेचा चंद्र आहे, बापरे काही खरं नाही, अवघड. असू द्या ना, वृश्चिकेचा चंद्र जरी असला ना तरी तो सगळ्या गोष्टी सर्च करायला लावतो. वृश्चिक राशी काय आहे, सर्च करायला लावते. मला तर सगळ्या राशींमध्ये वृश्चिक राशी फार आवडते. खूप सुंदर राशी आहे वृश्चिक राशीचं. मी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर त्याचं सिम्बॉल काय आहे तर विंचू. आता विंचू लोकांना एवढंच माहिती दंश करतो, पण तो मायाळू पण खूप आहे. ज्यावेळी एखाद्या मादीला पिलं होतात त्यावेळी त्या एका वेळेस तिला 100, 95, 80 अशा ह्याच्यातच पिलं होतात तिला. तर पिलं झाल्यानंतर त्या पिलांना दूध नसतं ना प्यायला आईचं. मग ती आई म्हणते तुम्ही मलाच खा. ती 50, 100 जी काही पिलं असते ती आईलाच खातात. ती आई मरून जाते. म्हणजे वृश्चिकेचे लोक, वृश्चिकेचा चंद्र असलेली लोक, वृश्चिक राशीत चंद्र जरी असला ना तरी खूप चांगले, वाईट नाही येते. त्या बाईला, त्या बाळाच्या आईला किती माया आहे, प्रेम आहे तिला मुलांबद्दल, खूप आस्था आहे. म्हणजे अगदी मुलांनी तिला काही करू दे तरी तिला प्रेम आहे. ती आई आहे ना, बरोबर. म्हणजे ती मुलांना सांगते मला तुम्ही खाऊन टाका. हे प्रेमळ आहे. प्रेमळ आहे वृश्चिक. म्हणजे हे गैरसमज आहे वृश्चिक राशी. बरं, आता काही लोकांना जन्म तारीखच माहित नाहीये, जन्म वेळ माहित नाहीये, खूप सारे. म्हणजे काय, मग अशा लोकांची पत्रिका कशी बनेल? मग आता एक प्रश्न कुंडली म्हणून एक प्रकार आहे. मग समजा एखाद्याचं काहीच नाहीये, मग त्यावेळी मी काय करते, त्यांचं एक लाईट बिल नंबर. हे सगळे मनाने लावलेले शोध आहे बरं का. हे मला नाही माहिती कोणत्या पुस्तकात, मी वाचलं नाही. मी जसं मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये नंबर टाकतो तसंच मी एक लाईट बिल नंबर टाकून पाहते. मग त्याच्यावरून एक जनरली मला प्रेडिक्ट करता येतं बाबा हे असं आहे. मग समोर आलेला व्यक्ती मला 1 किंवा 2 ह्यापेक्षा जास्त प्रश्न नसतातच. मग काय प्रश्न आहे तुमचा, फायनान्शियल इश्यू असेल ना, ठीक आहे, प्रश्नकुंडली म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे प्रश्नकुंडली मांडायची, किती वाजून किती मिनिटाला तो प्रश्न विचारलाय त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडायची. मग आता सध्या आकाशात काय ग्रहस्थिती आहे ती त्या प्रश्नकुंडलीत आपल्याला दिसते. मग आपल्याला कळतं. मग मी त्याला विचारते, हां चला तुमचा असा असा प्रॉब्लेम होता, हे झालेलं आहे, तुम्ही कर्जबाजारी पण झालेले आहे, घरात हे दोष आहे म्हणून तुम्हाला त्रास होतो.
प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून ही गोष्ट सांगता येते. किंवा एखाद्याची वेळच नाही, तारीख आहे किंवा वेळ चुकीची, तर वेळेमध्ये करेक्शनही करता येतं. मी खूप लोकांचं करून दिलंय की ही वेळ चुकीची आहे त्यांची, मग आता करेक्शन करून हवे, ठीक आहे. म्हणजे जरी जन्मतारीख नसेल, जन्मवेळ माहीत नसेल तरी सुद्धा पत्रिका बनवू शकते. हो, प्रश्नकुंडलीवरून आपण त्याचा तात्पुरता एखादा प्रश्न आपण सोडवू शकतो. माझं असं मत आहे की जी लोक ज्योतिषशास्त्राकडे किंवा शास्त्रज्ञाकडे जातात ते काहीतरी अडचणीत असतात, त्यांना काहीतरी सोल्युशन पाहिजे असतं, त्याच्यामुळेच ते जातात. ठीक आहे. आणि मग जो ज्योतिषी आहे तो काहीतरी त्याच्या अडचणीत आला आहे त्याला माहीत आहे, ज्याचं सगळं अलबेल चाललंय अशी लोक शक्यतो जात नाही, असं माझं मत आहे. तर तुमचं काय मत आहे की अशी लोक येतात का तुमच्याकडे की जे सगळं काही अलबेल चाललंय तरी पण तुमच्याकडे आलेत आणि त्याला तुम्ही अजून काही मदत केली नाही, अजून अलबेल झालंय? नाही, अशी लोक माझ्याकडे क्वचित एखादा येणार की मॅडम, म्हणजे आता समजा तुमचा एखादा मित्र आहे, तुम्ही आले, तुम्ही माझ्याशी बोलणार की हा मॅडम माझा असा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह झाला. तुम्ही त्याला सांगणार नाही अरे त्या मॅडम आहे छान सांगतात, चल हा चल ना सर आपण रीड करू पत्रिका, बघू, मला तर काय अडचण नाही पण सर तू बघून येऊ, चल. असे खूप कमी आहेत, खूप म्हणजे बोटावर मोजले इतके. मग ते येणार, फक्त ते विचारणार मॅडम कपडे कसे घातले पाहिजे, नंबर कसा वापरला पाहिजे, आहारात मी काय अवॉइड केलं पाहिजे, झालं ओके, माझा प्रॉब्लेम काहीच नाही मॅडम, फक्त रेमेडीज द्या मला. असेही माझ्याकडे आहेत पण खूप क्वचित. पण त्याचा अजून त्यांना फायदा होतो. हो. पण प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आतापर्यंत जी लोक आले त्यातले असे काही एक्झाम्पल देऊ शकाल, किती लोकांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट झाले किंवा म्हणजे माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये काम करणारे जे आहे बरेच क्लायंट आहेत. तर शेअर मार्केटमध्ये एक आम्ही पण करतो बरं. शेअर मार्केटमध्ये एक अशी व्यक्ती होती की म्हणजे कोटीमध्ये ती लॉसमध्ये गेली होती. ओके. म्हणजे आता सुसाईड करायचं म्हणले मॅडम मला, पण एक होप्स म्हणले, लास्ट होप्स म्हणले तुम्ही, मी बघतो म्हणले तुमचा काय रिझल्ट येते. म्हणलं ठीक आहे, माझा रिझल्ट तुम्हाला इथून गेल्यावर लगेच तूप खाल्लं का रूप नाही येणार म्हणलं, तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे 6 महिने. मग मी त्याला सगळं प्लॅनिंगने सांगितलं कसं कर, लोकांशी अजिबात संपर्क तोडू नको, लोकांना वाटेल हा फसवाय म्हणून संपर्क तोड, लोकांना बिनधास्त सांग मी अडचणीत आहे, मी तुम्हाला 2 वर्षांनी पैसे देणार आहे, भले तू 6 महिन्यांनी दे पण लोकांकडून 2 वर्षाचा पिरियड घे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी तशा पद्धतीने केलं. 6 महिने काही रेमेडीज दिल्या, मोबाईल नंबर दिले. आज भोसरीत त्यांच्या स्वतःच्या 3 कंपन्या आहेत. शेअर मार्केटमधूनच कमवलं परत. शेअर मार्केट त्यांना मी परत शेअर मार्केटच करायला लावलं. ते म्हणले नको भीती वाटते, म्हणलं करा, हेच करायचे, फक्त हे चुकीच्या माध्यमातून चाललं होतं, आता राईट माध्यमातून. ओके, मग नंबर बदलले, त्यांच्या रेमेडीज दिल्या त्यांना बऱ्याचशा, आणि त्या माणसांनी परत शेअर मार्केटमधून खूप सारे पैसे कमवले, खूप कमवले. आता मला म्हणतात मॅडम आहो आम्ही हाय रोडवर, तुम्ही फक्त पैसे द्या आम्ही देतो. ते नको, मला करायचंच नाही, यायचं पण नाही. म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे मिळणार नाहीत असं तुमच्या कुंडलीत आहे का? हो, माझ्या कुंडलीत आहे की पैसे अडकतील, मी 85ची ना म्हणून मला नको. मी शेअर मार्केट करतोय खूप वर्ष झालं, खूप चांगले पैसे पण मिळत आहेत. ठीक आहे, मला काय फायदा होईल अजून काही, मी जर काही चेंजेस केले तर? होईल ना, की कोणत्या कंपनीचे शेअर तुम्ही विकत घेतले पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. कुंडलीतलं पंचम स्थान सांगत असतं तुम्ही शेअर मार्केटमध्ये काय असणार आहे. म्हणजे पंचम स्थान म्हणजे तुमचे चेअर आहे, तुमची पोझिशन आहे, तर त्याच्यावरून कळत असतं की तुमची पोझिशन काय असणार आहे मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय असणार आहे, लोकांशी तुमचा संपर्क कसा असणार आहे, लोक तुमच्याबद्दल कसे असणार आहे. म्हणजे वृषभ राशी, तुळा राशी, तुळा राशी सांगते की लोक तुमच्याकडे पाहायचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा तुमच्याकडे, आणि वृषभ राशी सांगते तुम्ही कोणत्या दृष्टीने लोकांकडे पाहताय. ओके, म्हणजे न्यूमरोलॉजी, ज्योतिषशास्त्र तुम्हाला इन्व्हेस्टिंगसाठी कोणतं चांगलं आहे हे पण सांगू शकतात, त्याचा काय भाव होऊ शकतो, वाढू शकतो, कमी होऊ शकतो हे पण सांगू शकतात. भाव वाढू शकतो, कमी होऊ शकतो हे नाही सांगत मी, म्हणजे जातच नाही मी त्या गोष्टीकडे सांगायला. कंपनी ब्लेम करतील मला. नाही, कोणी काही करणार नाही, आपण कंपनीचं नाव नाही घेते ना, त्यामुळे आपण बोलू शकतो. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीचं घेतले पाहिजे. पंचमात शनी बसलेला आहे, मेषेचा शनी आहे, मग तुम्ही कोणते शेअर घेतले पाहिजे. वृश्चिकेचा शनी आहे, कोणते घेतले पाहिजे. किंवा शुक्र बसलेला आहे कन्येचा, मग काय केलं पाहिजे. मीनेचा शुक्र बसलेला आहे, म्हणजे खूप चांगल्या कंडिशनमध्ये येतो शुक्र. कन्येचा पण छान आहे, मीनेचा पण छान आहे, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही कोणते घेतले पाहिजे हे एक सांगता येतं की बाबा तुम्ही
ह्या बँकेचं घ्या किंवा ह्या कंपनीचं घ्या, या ऑइल कंपनीचं घ्या, तुम्ही नाव नाही घेऊ शकत कंपन्यांचं, ह्या घ्या तुम्ही विकत ह्याचे शेअर्स. मॅडम, माझे एक स्टुडंट आहेत, शेअर मार्केटचा कोर्स केला. आता एकदम तात्काळ काही त्यांना ते ऑब्झर्व नाही झालं, पण ते न्यूमरोलॉजी करत होते आणि काहीतरी अजून करत होते. तर त्या व्यक्तीने हे जे काही नॉलेज होतं ती न्यूमरोलॉजी वापरली. राईट नाऊ ते एवढे पैसे कमवतात. ते माझ्याकडे आले होते सांगायला, सर म्हणले तुम्ही खूप चांगलं टेक्निकली आहात, साऊंड आहात, फंडामेंटली चांगलं कळतं, तुम्ही थोडीशी न्यूमरोलॉजी शिका. मी फक्त न्यूमरोलॉजी वापरून एवढे पैसे. तुम्हाला आता मी न्यूमरोलॉजीचं सांगते कसं. आता 4 अंक आहे, 4 अंकाबद्दल लोक म्हणतात राहूचा अंक आहे, मग राहू खूप खराब काम करतोय. राहू म्हणजे काय माहिती का, राहू म्हणजे मिरर आहे, राहू म्हणजे रिपिटेशन आहे, सगळ्या गोष्टी रिपीट घडवणे. म्हणजे जर तुम्ही 4 अंकामध्ये, एक जनरली बरं काही गोष्ट, 4 अंकामध्ये जर तुम्ही पैसे एखाद्याकडून घेतले, किंवा काल 22 तारीख होती, जसं मॅडम बरोबर काल मी बोलणं केलं की 22 तारीख आहे, म्हणजे मला मॅडमनी काल येस सांगितलं, म्हणजे मी रिपीट येणार आहे तुमच्या इथं. बरं, हे एकदाच होणार नाहीये. म्हणजे ते 22 तारीख मी साधून बरोबर आणि खूप फॉलोअप घेतलं मी मॅडमचं. मग हे 4, 13, 22, 31 टोटल किती येते? 4. 22ची टोटल 4 येते, 13ची टोटल 4 येते, 31ची टोटल 4 येते. ह्या तारखेला तुम्ही FD करा, गोल्ड खरेदी करा, पॉझिटिव्ह इन्व्हेस्टमेंट करा, जागा खरेदी करा, गाडी घ्या. हे अंकशास्त्रात सांगितले. आता 4 अंकाबद्दल लोकांचं मत खूप वेगळं आहे, पण माझा अनुभव की 4 हा अंक रिपिटेशन आहे. आता मी जी फी घेते लोकांकडून ती पण 4 अंकातच घेते, ती रिपीटच येते, ती ब्रेक होत नाही ना कुठं. लक्षात आलं का, ब्रेक होत नाहीये ती. म्हणजे आता तुम्ही जे शेअर मार्केट करताय, समजा तुम्ही जर 5 लाख गुंतवताय, मग तुम्ही त्याच्यात आणखी असे 2 नंबर ऍड करायचे की त्याची टोटल 4 आली पाहिजे. ओके, मग त्याच्यात तुम्ही 5,08,000 गुंतवायचे. 8 आणि 5 13, 3 आणि 4. बरं, नाही मला अशी गरज नाही वाटली, बिकॉज मी जे काही इन्व्हेस्टमेंट्स करतो ते ऑलवेज प्रॉफिटमध्ये जातात, त्यामुळे मला गरज नाही वाटली. पण समजा मी माझे प्रेडिक्शन तुम्हाला काही, मी समजा माझे काढले, माझ्यासाठीच मला विकत घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला ते स्टॉक दिला, तर तुम्ही मला हे सांगू शकता कधी विकत घ्यायचं आहे किंवा काय करायचं, असं काही सांगू शकता? ह्या जनरली ह्या तारखा लक्षात ठेवायच्या. ओके, ज्यांची बेरीज 4 होईल त्या तारखेला इन्व्हेस्टमेंट करायची. पॉझिटिव्ह इन्व्हेस्टमेंट. 4 तारखेला हॉस्पिटलला जायचंय, कोर्टात जायचंय, अजिबात नाही. रिपीट होतात त्या गोष्टी. ओके, लक्षात काय ठेवायचं, रिपिटेशन. कोणत्या गोष्टीत रिपिटेशन पाहिजे तुम्हाला. बरं, माल कधी विकायचा असं आम्ही तर आमच्या लेवल आले की काढून टाकतो, पण हा 4 अंक काय करतो, रिपिटेशन दाखवतो. मग तुम्हाला जर माल विकायचा तुम्ही विका 4 तारखेला, रिपीट विकलं जाईल. ओके, महागात विकतो चांगलं. हा, तुम्ही समजा कोर्टात आहे, कोर्टाची एखादी तारीख चालू आहे, तुम्हाला इच्छा नाही परत पडली पाहिजे, मग घ्या ना तुम्ही रिपीट त्या तारखा, रिपीट पडतीये. माझ्याकडं आता 1-2-3 दिवसापूर्वी कात्रज कोंढवा रोडचे क्लायंट आले होते. तर त्यांची एक काहीतरी कोर्ट मॅटर चालू आहे. तर 3 आहेत त्यांचे कोर्ट मॅटर. मग त्यांना म्हटलं की तुमच्या कोर्ट मॅटरची जी आहे त्याची केस नंबर जो आहे ना त्याचं काय आहे. तर त्यांनी मला केस नंबर जे सांगितले ना ते 3ची टोटल 4 येत होती. म्हणजे एका केसची टोटल 4, दुसऱ्याची 4. अरे म्हणलं तर अवघडच झालं. मला अजून एक केस होती तुमच्यावर. रिपीट. एक 4 होती ना, पहिली जी केस झाली तिची 4, दुसरी झाली तिची पण टोटल काहीतरी 1-3च्या अंकात होती, तिची पण टोटल 4 आली. तिसरी झाली तिची पण टोटल काहीतरी 85 काहीतरी असा नंबर होता, 8-5. म्हणलं आता हे 8 आणि 5 त्याला 3 आणि 4 परत म्हणलं अजून एक होती तुमच्यावर, त्याची 4 नका घेऊन मी म्हणलं फक्त. बरं, रिपिटेशन टाळायचं असेल तर काय करायचं? आता हे रिपिटेशन जर टाळायचं असेल तर काय करायचं, तर तुम्ही ह्या तारखेला हॉस्पिटल कोर्ट गाठायचीच नाही. ओके, जे रॉंग आहे ती गोष्ट या तारखेला करायची नाही, एवढाच एक उपाय. एवढंच एक उपाय. तारखा मी थोडी बदलू शकते किंवा मी कॅलेंडर मधून 4 तारीख थोडी बाजूला काढू शकतो आपण. बरोबर. आता अमेरिकेत आहे ना, जी घरं बांधतात, मोठे मोठे अपार्टमेंट बांधतात, त्याच्यात खूप लोकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात 13वा फ्लोअरच नाहीये. 31 फ्लोअर पर्यंत आहे काही माहित नाही, पण 13वा फ्लोअर नाही, 4था फ्लोअर. म्हणजे ती लोक 4 नंबर अवॉइड करतात. ओके, डायरेक्ट 12 नंतर 14. आता मी आता नवीन फ्लॅट घेतलाय त्याचा नंबर 1104 आहे.
1104 4 आणि 5 आणि 6 मस्त नंबर आहे. चांगलं आहे. इथे 4 आलंय म्हणून म्हणलं काय प्रॉब्लेम. टोटल 6 आहे ना, टोटल 6 आहे ना. हा टोटल महत्वाचं नाही का. माझा अगोदरच इथं 1203 होता. 1203 सेविंग चांगली आहे तुमची. 1203 3 आणि 2 5 आणि 6 टोटल 6 आहे. पैसाच पैसा आहे सर तुमच्याकडे. सरकार खुश आहे तुमच्यावर. टॅक्स जातो ना भरपूर. खूप सारा टॅक्स भरायला लागतो. म्हणूनच म्हटलं सरकार खुश आहे तुमच्यावर. पण मॅडम तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी झाला, जे काही प्रसंग तुमच्या आयुष्यात घडले असे फार डेंजरस प्रसंग होते जे तुम्हाला वाटतं की म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही खचला होतात, थांबला होतात, दमला होतात, असं काही घडलं का तुमच्या बाबतीत? हो, आई वडिलांची जी घटना त्याच्यात मी खूप खचले होते. बरं. म्हणजे एक असं वाटलं की आता आपल्याला आधारच नाही. एक आईचा आधार खूप वेगळा असतो, आई वडिलांचा आधार खूप वेगळा असतो. जगात सगळे स्वार्थी होऊ शकतात, आई वडील कधीच स्वार्थी होऊ शकत नाही. बरोबर. तो आधारच माझ्या आयुष्यातून गेला. म्हणजे आता माझ्या ज्या फ्रेंड्स लोक आहेत, शाळेतल्या मैत्रिणी, बाहेरच्या मैत्रिणी, मग अधिक मास आला की त्या बोलणार की हा अधिक मास आलाय, आम्ही गेलो माहेरी, आम्हाला हे दिलं, आम्हाला. म्हणजे तसं मला बोलायला जागाच नाही ना. अधिक मासला मला कोण बोलवणार आहे, मला कोण देणार आहे ह्या गोष्टी. बरोबर. म्हणजे त्या गोष्टीची खंत वाटते कधी कधी की जर हे असतं तर ठीक आहे. ॲस्ट्रॉलॉजी झाल्यानंतर असं काही प्रसंग आला ना ॲस्ट्रॉलॉजीमुळे किंवा या हो, ज्योतिषशास्त्रामुळे? ॲस्ट्रॉलॉजी झाल्यानंतर एक साधारणतः 2022 मध्ये घरात चोरी झाली होती. बरं. आमच्या घरात. तर चोरी होण्याच्या 3 दिवसापूर्वी चहा करत होते मी, भाऊ होता माझ्याजवळ उभा. मी म्हटलं अरे आपल्याला आहे ना पोलीस चौकीला जायचंय. चोरी नव्हती, नॉर्मल होती, झोपेतून उठली होती मी. तो म्हटलं का बरं जायचं पोलीस चौकीला? म्हटलं मला नाही माहिती, पण आजपासून 3ऱ्या दिवशी आपल्याला पोलीस चौकीला जायचंय. हे तुम्हाला रिअलायझेशन झालं? हा, पण हे कसं असं माहिती, हे शास्त्र आहे ना स्वतःला ॲक्युरेट कधीच कळत नसतं. बरं. दुसऱ्याचं कळतं? दुसऱ्याचं ॲक्युरेट कळतं. कळलं का? आपण कसे दिसतोय हे स्वतःला कधीच दिसत नसतं. तुम्ही कसे मला दिसता हे मी तुम्हाला सांगू शकते, तुम्ही मला सांगू शकता. तसं कळतं पण खूप ॲक्युरेट कळत नाही. काहीतरी मिस होत असतं, डिसबॅलन्स. आता हे बाकीचे कसं करतात मला नाही माहिती त्यांचं, पण मी माझं ऑब्झर्वेशन सांगते. मग मी तो म्हटलं का जावं लागलं? म्हटलं नाही माहिती बाबा. खूप विचार केला तेव्हाच मी फुलांचं काम करायचे, जे तोरण, जे फुलांचं डेकोरेशन आहे ना त्याचं काम करायचं. 150 लेडीज होते माझ्याकडे कामाला. बरं. त्यांना मी माल मोजून द्यायचा आणि त्यांनी ते बनवायचं, आणून द्यायचं, सॅम्पल मी बनवून द्यायचे त्यांना, ते काम करायचे. मग ते काय माहिती कोणाच्या डोळ्यात आलं काय झालं. म्हणजे 13 तोळे सोनं आणि काही कॅश गेली 70-80 हजाराची, ती कॅश गेली आमची. त्यावेळेस ती चोरी झालेली. ते मला 3ऱ्या दिवशीच अंदाज आला. मग ज्या दिवशी चोरी झाली ना तर उन्हाळ्याचे दिवस होते, नाही सॉरी गणपतीचा पिरियड होता, गरम होतं म्हणून खिडकी काय केली मी उघडी ठेवली थोडी. हा, जाळीची खिडकी उघडी ठेवली. त्या जाळीच्या खिडकीतून स्प्रे केले का काय माहीत नाही, पण मला कशीच जाग नाही आली. भाऊ हॉलमध्ये झोपलेला होता. दुपारी चोरी झाली? रात्री. ओके. त्याला हॉलमध्ये कोंडून घेतलं. मी आणि माझा मुलगा बेडमध्ये झोपलेलो. आमच्या जवळ अशी दगडं होती, आम्ही उठलो की डोक्यात घालायची ह्या प्लॅनिंग. अरे बापरे. आणि सगळं माझ्या डोक्याजवळ झालं. मला कशीच जाग आली नाही. का चाली नाही हे मला माहित नाही. मग त्यांनी स्प्रे केलं होतं काय असं म्हणलंय पोलिसांचं. खूप श्वान पथक आणलं, सगळं केलं. सापडले का नाही? चोर सापडले, मोबाईल गेलेला सापडला, पण ते आता गोल्डसाठी ते कबूलच होत नाही. बर. ते म्हणतात तो म्हणतो ह्यानी घेतलंय, तो म्हणतो ह्यानी घेतलंय. असे 3 जण होते. त्या पोलिसांना मी तुम्हाला सांगते कोण होते त्यावेळेला, हेमंत शेडगे होते. त्यांच्याकडे होते. म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केला आमच्यासाठी, हेमंत शेडगेंनी. शेवटी कसं असतं त्यांच्या तरी हातात काय, त्यांना एकच काम असतं का? अनेक कामं आहेत ना वेगळी. पण त्यांना मी सांगितलं होतं की सर हे चोर पकडणार आहे. ते म्हणले एवढं कसं कॉन्फिडेंटली सांगते, ह्या केसेसमध्ये नाही होत म्हणले आम्ही. म्हणजे खूप आतापर्यंत पाहिले, म्हणजे खूपच मोठा दरोडा असेल तर ते लिंकनी सापडतं म्हणले. आता हे कसं होईल म्हणलं, नाही पकडणार आहे बघा तुम्ही. 65 दिवसांच्या आत तुम्हाला चोर सापडणार आहे. त्यांना असं सांगितलं. ठीक आहे म्हणले. ते 65 दिवसाच्या आत त्यांना 2 चोर सापडले. ओके. मला पोलीस चौकीला बोलवलं, खूप मारलं त्यांना माझ्यासमोर. म्हटलं मॅडम मी तुमचं गोल्ड नाही घेतलं, मी बाहेरच उभं होतो, ते 2 जण आत होते, त्यांनी असं.
म्हणलं त्यांना म्हटलं की तुम्ही मला इथे समोर आणलंय, हे बाहेर भेटलं हे मला ओढून टाकते. तुम्ही मला कशाला आणलं इथं समोर? नाही नाही म्हणले, हे तुम्हाला काही नाही करणार, आम्ही बघू म्हणले. म्हणलं तुम्ही काय करणार? मला ओढून टाकले, मी मेले का मग तुम्ही बघायला येणार आहे किती लागले, किती गोळ्या लागल्या. तुम्ही मला कशाला आणलं म्हणलं इथं. म्हणजे मी त्यांना थोडं मला ते जरा वेगळंच वाटलं. संध्याकाळी 8ची वेळ होती. ते खूप हसले ते पोलीस. ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, काय होत नाही म्हणले, फक्त तुम्ही बघा म्हणलं. म्हणलं मी थोडीच त्या चोरांना ओळखते, त्यांचे चेहरे मी थोडेच पाहिले, पण मी कसं ओळखू, फक्त मी सांगितलं हे असं आहे. मग त्या घटनेनंतर माझ्याकडं बरेच अधिकारी लोक यायला लागले याच्यासाठी, किंवा तुम्ही प्रिडिक्ट केलं 65 दिवसात चोर सापडतील आणि त्यांना कॉन्फिडन्स नव्हता तरी पण ते सापडले. त्यामुळे पोलीस लोक तुमच्याकडे ऍस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिष बरेच क्लायंट मला जुळले त्यानंतर. मुंबईचे पण बरेच अधिकारी पोलीस लोक माझ्याकडे येतात, ऍक्टर लोक. ऍक्टर आहेत, डायरेक्टर आहेत, पोलीसवाले आहेत, असं बरेच. तुमचा भाऊ डायरेक्ट ऍक्टिंग करतो, बरेचसे सिरियल मध्ये पण काम केलं त्यांनी. आणि ते ऍक्टर कसं काय झाले? त्यांची कुंडलीत होतं म्हणून ते तिकडे गेले, तुम्ही सांगितलं का त्यांना आवड होती म्हणून गेले? नाही, कुंडलीत होतं. आता हे आज सांगू शकते मी त्याच्या कुंडलीत होतं. तो ऍक्च्युली तो 4थी पासून नाटकात काम करतो. वराड निघाले लंडनला जे आहे ना एकांकिका, त्यांनी 4थी पासून केली. म्हणजे एवढं छान करायचा ना तो 4थीला लहान असताना. मग तिथून त्याला त्या गोष्टीची आवड निर्माण होत होत. मग तो नाटकांमध्ये प्रयोग करायचा, शाळेत भाग घ्यायचा. मग खूप वाढत गेलं. नंतर 12वी पर्यंत बेलापूर गावात JTS हायस्कूल तिथे शिकला. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात ऍडमिशन केलं पुढचे 3 वर्ष. मग त्याच्यात MA ड्रामा केलं त्यांनी तिथेच थांबून. मग अशा पद्धतीने त्याची तिथं ग्रोथ होत गेली. आता तो बऱ्याच सिरियल पिक्चरमध्ये काम करतोय. आता सध्या मला त्याचं ही चालू आहे वाटतं, तुला शिकवीन चांगला धडा. ही काही मराठी सिरियल आहे, त्याच्यात काहीतरी पव्या का रव्याचा रोल आहे त्याचा. एक तर TV मी पाहत नाही, त्यामुळे मला एक्झॅक्टली माहित नाही. सगळे विषय नाही. सगळे मला विचारतात तुमचा भाऊ ऍक्टर, तुम्हीच TV पाहत नाही. आता नाही होत मला पाहणं, मला एवढी आवड पण नाही त्या TVची. हे न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, जे काही ज्योतिषशास्त्र आहे, हे कोणकोणत्या गोष्टींसाठी लोकांना मदत करू शकेल? जसं की मला शिक्षणात, मुलाचं शिक्षण घ्यायचं तर कोणत्या साईडला गेलं पाहिजे, कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, कोणतं करिअर माझ्या आयुष्यात. जसं तुमच्या भावाचं तुम्ही सांगितलं की त्याच्या पत्रिकेत होतं किंवा ॲक्टर, आणि मग जर त्याच्या पत्रिकेत ते लिहिलंय तर त्यांनी त्याच्यावरती मेहनत केली तर यश सहज मिळेल. तर असं शिक्षणाच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत, अजून कोणकोणत्या बाबतीत मदत होऊ शकते? ॲस्ट्रॉलॉजीचा संबंध हा प्रत्येक गोष्टीशी आहे. म्हणजे तुमच्या आहाराशी आहे, तुमच्या कपड्यांशी आहे, तुमच्या करिअरशी आहे, तुमच्या हेल्थशी आहे, तुमच्या सेक्शुअल लाईफशी आहे का, जो तुमच्या ज्या काही तुम्ही डेली एक्सरसाइज करता त्याच्याशी आहे, तुमच्या शरीराची 7 चक्र काम करतं त्याचाही संबंध शास्त्राशी. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान आहे, ह्याचा संबंध हा प्रत्येक ठिकाणी आहे. जी तुम्ही आहारात समजा हरभऱ्याची डाळ खाता, तुम्हाला एवढंच माहिती, हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ जी आहे त्याचं आधिपत्य हे ज्युपिटरकडं आहे ना, गुरुग्रहाकडं आहे. गहूचं कोणाकडे आहे आधिपत्य? सूर्यग्रहाकडे आहे. म्हणजे अशा ग्रहांना सुद्धा अशा सेक्शन वाटून दिलेले आहे की हे तुमच्याकडे हे सेक्शन, तुमच्याकडे हे सेक्शन. तसेच आजारही आहे. जर तुमच्या पत्रिकेत आजार काय होणार हे पण समजतं. हो, आता समजा पत्रिकेत तुमचा सूर्य बघा. आता मूळ नक्षत्रातला जर सूर्य असेल, म्हणजे धनु राशीत मूळ नक्षत्राचा जर सूर्य असेल ना, त्या व्यक्तीला D जीवनसत्वाची कमी असते. पण D जीवनसत्व कमी झालंय. मला कधी कळतं की माझ्याकडे लोक येतात की मॅडम कॉन्फिडन्स नाही राहिला, कॉन्फिडन्स खूप डाऊन झालाय बिझनेसमध्ये, मला कॉन्फिडन्सच नाही, काय करायचं? त्यांना म्हणते D जीवनसत्व वाढवा, कॉन्फिडन्स वाढेल. सूर्य चांगला होईल ना, कॉन्फिडन्स वाढेल. D जीवनसत्व कशाने वाढतंय? कोवळ्या उन्हात बसलेले, 9च्या आतमधले ऊन. हो, साधी रेमेडी ना, करा ना. डेली तुम्ही ब्रश केल्यानंतर विलायची खा, चावून चावून विलायची खा. दिवसभर पण खा, पण ब्रश केल्याबरोबर तुम्ही पहिल्यांदा तोंडात काय घालताय सकाळी, तीच एनर्जी दिवसभर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे काही लोकांना झोपेतून उठले का चहा, बेड टी, फॅशन, बेड टी. ती फॅशन चुकीची आहे मी म्हणून. म्हणजे फॅशनच्या नावाखाली स्वतःचं आयुष्य खराब नका करू. फॅशन नक्की करा, पण जी अशी करा की जी योग्य आहे. कर्क लग्नवाल्यांना सिंह राशी, म्हणजे सूर्याची राशी दुसऱ्या घरात येते. दुसरं घर म्हणजे काय? तुमचं तोंड.
मग त्यांनी ब्रश केल्यानंतर सूर्याच्या संबंधित गोष्ट पहिल्यांदा खाल्ली पाहिजे. मग डाळिंब आहे, विलायची आहे, केशर आहे, बेल आहे, बेलाचं फळ आहे, ह्या गोष्टी सूर्याच्या आधिपत्याखाली आहेत. आणखी खूप आहेत म्हणजे जनरली ओके कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी. आज जे काही तुम्ही अचीव केलंय या अचिव्हमेंटमध्ये अशी 5 लोकांची नावं तुम्हाला जर सांगायला सांगितली की ज्यांच्यामुळं तुम्ही घडलात किंवा ते जर नसते तर तुम्ही आज इथं नसतात, अशी कोण लोक आहेत ती? आता मोठं होण्यासाठी फक्त 5 लोक थोडी लागतात, खूप सारे हात लागत असतात. हा, पण तरी पण आपण टॉपला एक 5 लोकांचं नाव जर घ्यायचं झालं तर कोणाचं घ्याल? टॉपला जर 5 लोकांचं नाव घ्यायचं झालं तर पहिले माझे मिस्टर दिलीप जोशी, भाऊ माझा पंकज पंचारिया, आणि माझ्या माहेरची व्यक्ती सोमनाथ टाक, ज्यांनी खूप अडचणीच्या काळात, संघर्षाच्या काळात एक वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि ज्यावेळेस मला शाळेत मी जॉबला लागले, माझी खरी प्रगती शाळेमुळे झालेली आहे. लोकांशी माझा जो संपर्क आहे तो शाळेमुळे वाढलेला आहे. म्हणजे मी शाळेत सुद्धा चोरून पुस्तकं वाचायचे. मुलांना शिकवलं ना की 10-15 मिनटं उरले ना की मी चोरून पुस्तकं वाचायचे. म्हणजे आमच्या प्रिन्सिपल, आमच्या इन्चार्ज मला ओरडायच्या, हे काय म्हणले तुमचं क्लासमध्ये पुस्तकं? मी लगे बंद करून ठेवायचे. म्हणजे मी प्रत्येक जी वेळ होती त्याचा सदुपयोग करत गेली मी. तिथंही मी पुस्तकात, त्याही लोकांनी मला खूप हेल्प केली. म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेले तिथं 2010 साली, त्यावेळेस इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला कधी म्हणजे खात्रीच नव्हती की माझं सिलेक्शन होईल म्हणून. संस्था ही खूप छान आहे, गरिबांसाठी आहे, कमी फीमध्ये मुलं शिकतात. आम्ही कमी ह्याच्यात आम्ही काम करतो, पण खूप चांगलं पेमेंट आहे आम्हाला असं जर पाहिलं तर. मला पहिला इंटरव्ह्यू झाला माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष होते राजारामजी ढेरंगे सर. तर मला म्हणजे तीही व्यक्ती माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे. माझे मिस्टरही महत्त्वाचे आहे, कारण माझा जो पहिला इंटरव्ह्यू झाला त्यांनी मला त्या इंटरव्ह्यूमध्ये पास केलं. मी शाळेत जॉईंट होऊ शकले, लोकांशी संपर्क वाढला. हो, संपर्क वाढला लोकांशी. आणि जेही संचालक मंडळ आहे ते आजही मला सपोर्ट करतात. म्हणजे मी जर म्हटलं की सर मला हे शिकायचंय, मला सुट्टी हवी आहे किंवा मला जायचंय, हो ठीक आहे मॅडम जा, काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. म्हणजे आणि मी जे टीचर लोक आहे, जेव्हा मी शिकत होते तेव्हा पत्रिका कोणाला मागायची, मला प्रश्न पडायचा. मग ते शिक्षक लोक होते त्यांना म्हणायचे तुमच्या मुलाची द्या, तुमची द्या, अशा पत्रिका गोळा करायच्या आणि मग त्याच्यावर स्टडी करायचा. मग मकरेचा गुरु आहे, मग काय काम करतो, कर्केचा मंगळ काय करतो. आता तुमचे विद्यार्थी आहेत त्याचे पण जन्मतारखा तुमच्याकडे असतील. वेळ विचारलं की तुम्ही तर हा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करेल हे तुम्हाला लक्षात येत असेल. पण मी पालकांशी ह्या विषयावर कधीच बोलत नाही, कारण माझं प्रोफेशन ज्या ठिकाणी तेच प्रोफेशन. म्हणजे शाळेत जाऊन मी काय ज्योतिषशास्त्राचा प्रचार करत नाही किंवा मी पालकांना सांगत नाही मी ज्योतिषशास्त्र करते तुम्ही माझ्याकडे या आणि तुमच्या मुलाची बर्थ डेट अशी आहे तुम्ही. म्हणजे कितीतरी पालकांना माहितीच नाहीये ही गोष्ट की मी ह्या क्षेत्रात आहे. आता माहित होऊ शकतं, पण आता माहित होऊ शकतं. बरं, काही लोकांचा विश्वास नाही, ज्योतिषशास्त्रावरती नाहीये, न्यूमरोलॉजीवरती पण नाहीये, वास्तुशास्त्रावरती पण नाहीये, अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? अशा लोकांना मी त्यांची सायकोलॉजी सांगते. समजा ते जर आले माझ्याकडे की मॅडम खूप भीती वाटते मला, कसं होईल, ते येणारच नाहीत ना, त्यांना विश्वासच नाही तर ते कसे येतील तुमच्याकडे? माझ्याकडे येणार ना ते. म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे की सायकोलॉजीचा पण आधार ज्योतिषशास्त्रात आहे, ती तशा प्रकारची सगळी लोक येणार ना माझ्या. म्हणजे मी त्यांना तेवढं पटवून देणार की ज्योतिषशास्त्राचा संबंध हा सायकोलॉजीशी किती आहे. आणि ठीक आहे ना, नका तुम्ही विश्वास ठेवू. अशी लोक खूप आहेत, ती सांगतात की मॅडम आम्हाला तुम्ही सांगायचं नाही देवाच्या मंदिरात जायचं, आम्ही जाणार नाही. म्हणजे जी जैन लोक आहेत, जी लोक स्थानक मार्गी लोक आहेत, महावीर स्वामींना मानणारी लोक आहेत, काही मंदिर मार्गी लोक आहेत, ही सगळीच लोक मंदिरात नाही जात त्यांची, काही स्थानक मार्गी लोक स्थानकमध्येच जातात. मग तशी लोक असतात ना, मग त्यांना तसेच रेमेडी द्यावे लागतात मला. मी जर त्यांना म्हटलं की नाही तुम्ही 20 दिवस आमच्या मंदिरात जा, ह्या गोष्टी करा, नाही मानत ते ह्या गोष्टी, नाही जाऊ शकत आम्ही. म्हणजे मला कोणत्या अध्यात्माच्या विरोधात नाही बोलायचं, पण नाही त्यांचा विश्वास, मग मला त्यांना रेमेडी तशा टाईपची द्यावी लागते. त्यांना मला सांगावं लागतं तुम्ही सकाळी इतक्या वाजता उठा, हे असं कलरचे कपडे वापरा, हे आहार घ्या, किंवा ह्या एखाद्या सहज पॉसिबल म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगू का, ज्योतिषशास्त्र काय माहिती का, ज्योतिषशास्त्र म्हणजे तुम्ही एक साधारण आयुष्य, दैनंदिन आयुष्य कसं जगायचं
हे ह्या माध्यमातून सांगितलं जातं. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी लोक लवकर उठायचे, बाहेर टॉयलेटला जायचे, राखेने दात घासायचे. त्या लोकांना मी म्हणते 120 वर्ष आयुष्य होतं. त्यांना शुगर माहिती नव्हती वयाच्या 80 पर्यंत, बीपी माहिती नव्हता, कॅन्सर माहिती नव्हतं. आता जेवढं टेक्निकली पुढे गेलंय आपला देश, तेवढ्या आजारात पण पुढे गेलाय. बरोबर, प्रगती एकाच बाजूने होत नाही. मग आम्ही म्हणते आज 15 वर्षाच्या मुलाला कॅन्सर निघू शकतो, 15 वर्षाच्या मुलाला किडनीचे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याला शुगरचे इश्यू येऊ शकतात. म्हणजे आज मी लोकांच्या संपर्कात आहे ना, तर माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये एकच आलेलं आहे की लोकांना 99% फायनान्शियली इश्यू, एक दुसरं लोकांना मेंटली इश्यू, 2 आणि तिसरं जेंडर इश्यू. म्हणजे जेंडर इक्वेलिटीवर सुद्धा पत्रिका सोडवली की कळतं का ही व्यक्ती लेस्बियन आहे का, ही व्यक्ती गे आहे का, हे त्याच्यातूनही कळतं. बरं, माझ्याकडे असे बरेच क्लायंट आहेत. बरं, आता मला सांगा, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला, तर त्याला फायनान्शियल ॲडवायझर, फायनान्शियल ट्रेनर, फायनान्शियल नॉलेजची गरज आहे. मग मी सांगते तुम्हाला आता कसं करायचं. समजा आता सध्या एक गोचर म्हणून एक ज्योतिषशास्त्रात पाहण्याची पद्धत आहे, गोचर पद्धती आहे. मग आता गोचरमध्ये जर पाहिलं की गुरु हा वृषभ राशीतून चाललेला आहे. वृषभ राशी काय करते, रिसोर्सेस देते आपल्याला आयुष्यात. म्हणजे पैसे हे बाय प्रोडक्ट आहे, पण तुम्ही बिझनेस काय करताय, असंच बसून पैसे येणार आहेत का? तुम्हाला बिझनेस करावाच लागणार ना. जो काही करायचा पैसा बाय प्रोडक्ट आहे, बिझनेस केला तर पैसा येणार आहे. मग वृषभ राशी तुम्हाला रिसोर्सेस देते आयुष्यात की तुम्ही काय केलं पाहिजे, कसे पैसे कमवले पाहिजे. पण तिथं कोणता ग्रह बसलेला आहे तुमच्या पत्रिकेत, इव्हन नसू द्या, कोणत्या स्थानात बसलाय तेही महत्वाचे. समजा आता गोचरीने गुरु वृषभेतून चाललेला आहे, मग आता त्या लोकांनी काय वाचन केलं पाहिजे, कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे. शुक्र असू, गुरु असू दे, कोणताही ग्रह असू दे, त्यांनी फायनान्शियली बुक्स वाचले पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे. मी तेच म्हणतो, ज्योतिषशास्त्र त्याला सांगते की तू फायनान्शियल नॉलेज घे. म्हणजे तू ह्या गोष्टी, म्हणजे फायनान्शियली पैसा कसा मॅनेज करायचा, पैसा कसा कमवायचा, बिझनेस कसा वाढवायचा, ही पुस्तकं तू वाच. पैसे बाय प्रोडक्ट आहे, तुला मिळणार. माझं तर स्पष्ट मत आहे, जर फायनान्शियल लिटरेट नाही झालं तर तू कधी श्रीमंत नाही होणार, किती पण काय पण कर. बरोबर आहे ना. बरोबर आहे. पण ती पत्रिका सांगणार की बाबा ते हे करायला पाहिजे. व्हेरी नाईस. म्हणजे ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ना, मला असं वाटतं त्यांनी मॅडमला पत्रिका दाखवा, ते नक्की सांगणार की तुम्ही फायनान्शियल लिटरेट व्हा. मी अभ्यासच त्याच्यावर करते सर. ग्रेट. लोकांचा 99% प्रश्न काय, मॅडम आम्ही ती प्रॉपर्टी घेतली, मग असं झालं, ती प्रॉपर्टीज हे झालं. ठीक आहे, आता माझ्याकडं एक क्लायंट आहे, लोकमत पेपरचे आहेत, ते मोठ्या ह्याच्यावर आहेत ते. तर त्यांनी मला सांगितलं की मी एक जागा घेतली. म्हणले मॅडम 60 गुंठे काहीतरी ती जागा होती, ती जागा मला सेल करायची, होतच नाही मला खूप, म्हणजे मी कंटाळलो. म्हणले मॅडम, म्हणलं ठीक आहे बघू. त्यांना काही रेमेडीज दिल्या, त्यांना म्हटलं तुम्ही रत्न वापरू शकता का, म्हणजे रत्नांचं सुद्धा खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यात, रत्न वापरू शकता का. म्हटले हो वापरू शकतो, माझा विश्वास आहे या गोष्टीवर. म्हटलं ठीक आहे, तुम्ही नीलम घाला. नीलम हे असं रत्न आहे सर की तुम्हाला काही तासातही रिझल्ट देऊ शकतं, काही वर्षातही रिझल्ट देऊ शकतं. म्हणजे त्याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. त्याच्यात प्रकार आहेत, काश्मीरी नीलम, आफ्रिकन नीलम, बर्मा नीलम, त्याच्यात असे प्रकार आहेत. तुम्ही कोणत्या टाईपचं नीलम तुम्ही वापरताय ते डिपेंड करते. समजा तुम्ही बाजारातून घेतलेला कॉटनचा शर्ट आणि कॉटन किंगमधून घेतलेला कॉटनचा शर्ट, ह्याच्यात फरक आहे का नाही. बाजारातला घेतलेला शर्ट तुम्ही 2दा घालणार, फेकणार, पण कॉटन किंगचा शर्ट तुम्ही खूप वेळा घालणार तरी तो जसाच्या तसा राहणार. तसंच ह्या रत्नांमध्ये प्रकार असतात वेगळे वेगळे. मग तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे तर ते नीलम तसं वापरावं लागतं. मी त्यांना तसं नीलम दिल्यानंतर त्यांना मी सकाळी दिलं 10-11 वाजता, तर घरी जाईपर्यंत मला त्यांचा कॉल आला की मला सहीसाठी बोलवलं आहे मॅडम. त्यांनी घातलंही नव्हतं, फक्त जस्ट मी त्यांना दिलं होतं. जा. ग्रेट. आमच्या एक मॅडम आहेत, त्यांना त्यांच्या मुलासाठी नीलम द्यायचं होतं, माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही नका नेऊ नीलम, माझं ऐका, त्यालाच पाठवा. म्हटलं नका नेऊ. म्हणजे मला त्यांची मुलाची पत्रिका पाहून काय वाटलं मला नाही माहिती, म्हणजे काही अशा पॉझिटिव्ह एनर्जी पण माझ्याबरोबर आहेत हे मला माहिती. तर मी नाही, त्यांनी नाही ऐकलं. ते म्हटले तो नाही येणार, तुम्ही माझ्याकडे द्या. म्हटलं ठीक आहे देते. दिला. म्हटलं नीट जा घरी, गेल्यावर मला फोन करा. ते म्हणले असं का बोलताय. म्हटलं करा. ठीक आहे. त्या आमच्या गलीतून बाहेर पडल्या, पाय मुरगळून खाली पडल्या, उठताच आलं नाही. मला फोन आला, मला म्हणले मॅडम झालं ना, म्हणजे मी पडले, मला उठून चालता पण येत नाही. भावाला फोन लावला, भाऊ आला, घरी गेले, पाय एवढा सुजलेला. दुसऱ्या दिवशी शाळेत नाही, काही नाही, 2-3 दिवस शाळेत.
त्या म्हणले तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मी सांगितलं होतं जाऊ नका घेऊ. बरं, मी आता तुम्ही 10 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतोय. मी फायनान्समध्ये साधारणपणे 22 वर्ष झालं काम करतोय. 10 वर्षापासून ट्रेनिंगचं काम करतोय. आम्ही स्टॉक प्रेडिक्शन करतो. आमची जी ॲक्युरसी आहे ती मी हमेशा म्हणतो की बाबा आम्ही ॲक्युरेट 90%, 80 to 90% आमची ॲक्युरसी आहे. 100% आम्हाला काही बरोबर प्रेडिक्ट करता येत नाही. मी असेल किंवा अजून कोणी असेल. तर तुमची ॲक्युरसी किती आहे की तुमची ती पत्रिका पाहिली, तुम्ही जे काही रेमेडीज दिल्या त्या जर वापरल्या तर त्याच्या आयुष्यात म्हणजे किती लोकांच्या आयुष्यात बदल होईल? 100% होईल, किती हे टक्के? 100% पण होऊ शकतो किंवा 0% पण होऊ शकतो. बरं. त्याचं कारण असं की जर तुम्हाला कॅन्सर झालाय, XYZ कुणाला कॅन्सर झालाय, डॉक्टरनी सांगितलं केमो रेडिएशन घ्या, जगणार नाही पण लाईफ वाढेल तुमचं, एखादा जगेल पण. दोन्ही बाजू असतात ना त्याच्यात, एखादा जगतो पण एखादा जातो पण. मग जर त्यांनी केमो घेतले नाही, रेडिएशनच घेतले नाही तर त्याचा कॅन्सर बरा होईल का? नाही होणार, मरणारच आहे तो. मग तसंच इथे जर मी तुम्हाला ज्या गोष्टी देते त्या जर तुम्ही 100% फॉलो केल्या तर तुम्हाला 100% रिझल्ट आहे. पण तुम्ही जर ते फॉलोच नाही केले तर 0% रिझल्ट आहे. बरोबर. ऍक्शन कृतीला रिझल्ट, ऍक्शन रिॲक्शन. बरोबर. मित्रांनो, ज्या लोकांना खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आणि तुम्हाला वाटतं की सगळेच मार्ग सगळ्या बाजूनी बंद झालेले आहेत, तर नक्कीच हरकत नाही की तुम्ही जे ज्योतिषशास्त्राचा वापर करून तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल होत आहेत का, जे काही रेमेडीज वापरल्या, तर मॅडमचं म्हणणं आहे की 100% जर तुम्ही ॲक्शन घेतली तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. तर एवढं परफेक्शन असेल तर आय डोंट थिंक की चान्स घ्यायला काय हरकत आहे. तर मॅडम तुमचा नंबर दिला तर चालेल ना? लोकांनी फोन केला तुम्हाला तर ठीक आहे ना, करू द्या ना. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू अँसर देम. सो मी इथं फक्त जर एका वेळेला जर मला 10 फोन आले आणि आजच आम्हाला आन्सर पाहिजे तर शक्य नाही होऊ शकत. त्याचं कारण असं आहे की मी पण माझ्या नियमानेच पत्रिका सोडवते. समजा तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही खूप VIP म्हणून मी तुमची पत्रिका एकदम छान पाहणार, तुम्हाला सांगणार नाही तुम्ही 2024 मध्ये नोव्हेंबरमध्ये आमदारकीला उभे राहा, तुम्ही आमदार होणार आहे, राहा बरं उभे, तुम्हाला मी प्रॉपर सांगितलं. पण समजा दुसरा एखादा गरीब बिचारा आला, मॅडम सांगावं माझ्या व्यवसायात प्रगती नाही, मी सांगणार हा गरीब आहे, सांगायला घाई त्याचं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. असं नाही. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिझल्ट आला पाहिजे, हे माझं पहिलं टार्गेट आहे. ग्रेट. पैसे मला देणार 100%, पण कधी? त्याला रिझल्ट आल्यावर मी मागल तेवढं तो देणार मला. पैसे बाय प्रोडक्ट आहे ना, पण त्याला रिझल्टच नाही आला मी त्यांना म्हणायचं तू व्हॅल्यू ऍड करणं महत्वाचं, पैसे बाय प्रोडक्ट आहेत. आपोआप येतात पैसे, आपोआप देऊन जातात मला लोक. बरोबर. आता माझं एवढं चांगलं झालं की तुम्हाला थोडं द्यायला काय अडचण आहे? 100% देऊनच जातात मला. सो डेफिनेटली खाली तुम्हाला चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती संपर्क करून मॅडमशी तुम्ही बोलू शकता. मॅडम जे काही त्यांना योग्य वाटेल तेवढ्या लोकांशीच बोलतील, हे फक्त कृपया नोंद घ्या. मॅडम तुम्ही इथं आलात, तुमच्याशी गप्पा मारणं थांबवावं असं वाटत नाही आहे, पण वेळेचं थोडंसं भान ठेवावं लागतं आहे. सो त्यामुळे आपण थांबूयात. पुढच्या वेळेला जसं तुम्ही म्हटलात की 22 तारखेला तुम्ही संपर्क केला तर तुम्ही परत याल, तर मे माईट बी आपण परत एकदा कनेक्ट करूयात. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर आणि एवढं सगळं व्हॅल्युएबल माहिती दिली. थँक्यू.